मी रोज सकाळी आरुषीला असं चहा बिस्किट देत असतो. आज पण ते म्हटलं बिस्किट देऊ, तर पाहिलं तर असं उंदरानं अशा प्रकारे पराक्रम करून ठेवले होते. असं एवढ्या पद्धतशीर इथे खाल्ल्या होते की असं वाटलं नाही उंदरानं खाल्लं म्हणून. नंतर गेल्या 1.5 वर्ष झाल्या उंदीर इथं बीड करून राहत होते. त्याचा काही प्रॉब्लेम नव्हता म्हणून नवरबा बोलले की त्याला आपण बाहेर काढून देऊ. म्हटलं नवरबा राहू द्या, कशाला फालतू, त्याचा काही आपल्याला त्रास नाही आहे म्हणून त्याला आरामात तिथं राहू दिलं. पण त्यानं तर आज वेगळाच पराक्रम केला. डायरेक्ट घरातच घुसले होते आणि ते पण कोणाच्या कपाटात घुसले होते, नवरबाच्या कपाटात. जिथं नवरबा इम्पॉर्टंट डॉक्युमेंट असतात, त्याची युनिफॉर्म जिथं ठेवतात, तिथं ते उंदीर त्या कपाटात घुसला होता. तिथूनच पाहिला आणि बिस्किट पण मी तिथंच ठेवलं होतं. नवरबा घरी आल्याबरोबर त्याने सांगितलं की नवरबा तुमच्या कपाटामध्ये उंदीर घुसला होता. त्यानं पूर्ण कपाट पाहिलं, त्याच्यात काही एवढं म्हणजे कापलं नव्हतं, खाल्लं नव्हतं उंदरानं, फक्त बिस्किटचे पुढे खाल्ले होते. नंतर याच्या खाली मोबाईल पडला होता म्हणून आरुषीला म्हटलं आरुषी तेवढं काढून दे, कारण की मी तर त्याच्या खाली घुसली नसती. नंतर ज्या मिरच्या सोकल्या होत्या म्हटलं त्या काढून घ्या. जसं युद्धाला जाताना बांधतात ना, तसं बांधून घेतलं. कारण मिरच्या मिक्सरातून काढणं काही युद्धापेक्षा कमी गोष्ट नाही आहे. एकदा ठसका लागला की बस जीव जाईपर्यंत बसतच नाही. नंतर अशा प्रकारे मिरची पावडर काढून घेतली. ही मिरची पावडर जाईन मला 5-6 महिने, मी असं स्टोअर करून ठेवत असतो. नंतर निवांत मस्त बसली होती बाल्कनीत, तर हे कुत्रे पकडणारे दिसले. थोडं दुःख झालं, कुत्रे पकडत आहे म्हणून, असे गाडीत ठेवत आहे म्हणून. पण एक गोष्ट बरी झाली, कारण त्या कुत्र्यामुळे आमच्या कॅम्पमधल्या 2 लहान मुलांचा जीव गेला आहे. आणि गंभीर तर किती झाले असतील, किती मुलांना ते कुत्रे चावले असतील याची गिनतीच नाही आहे. तिकडून अशी स्कूल बसही आली होती, ते पाहत असतील. सगळे लेकरं त्या कुत्र्याला असे गाडीतून पाहत होते. पण थोडं बरं झालं, जे झालं ते बरंच होते. नंतर सगळं झाल्यावर दुपारचे सगळे कामं आवरल्यावर आम्ही जात असतो बाहेर एक चक्कर मारायला. आज पण निघालो.